तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन सुरू केलेलंच आहे आपण तीन डेफिनेशन घेतल्या होत्या बरोबर आहे. L4 मध्ये पाहिलं होतं आपण कोणत्या वेपर प्रेशर, पार्शियल वेपर प्रेशर आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ही आपली पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. नाव काय आहे? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिनोटेड बाय डेल्टा पी. It is the difference in between the vapor pressure of a pure solvent and vapor pressure of a solution containing non-volatile solute. At given temperature, किंवा decrease in the vapor pressure of a solvent due to the addition of non-volatile solute in it at given temperature called as a lowering of vapor pressure. आता पुढची टर्म घ्यायची आपल्याला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. याचं काम पडणार आहे आपल्याला इथे. म्हणून रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय? सिंपल डेफिनेशन, इट इज द रेशो ऑफ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. इट इज द ratio of decrease in the vapor pressure, that is lowering of vapor pressure of a solvent to the vapor pressure of a pure solvent at given temperature is known as a relative lowering of vapor pressure. हा एक रेशो आहे कशाचा? डेल्टा पी. डेल्टा पी म्हणजे कोण? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजेच काय? तर डेल्टा पी ची किंमत काय लिहिली होती आपण? P10 मायनस P1. हे झालं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ ए सॉल्व्हंट टू द वेपर प्रेशर ऑफ ए प्युअर सॉल्व्हंट. या रेशोला आपण काय म्हणणार आहोत आता? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. चांगलं लक्षात ठेवायचं. मग आता याची व्याख्या काय झाली? इट इज द रेशो ऑफ lowering of vapor pressure of a solvent to the vapor pressure of a pure solvent at given temperature known as a relative lowering of vapor pressure. That is delta P divided by P10 किंवा delta P ची किंमत P10 minus P1. P10 म्हणजे कोण आहे? वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. हा नेहमी जास्त असतो. हे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कोणाचं? नॉन व्होलाटाईल सोल्यूटचं. आणि हे कोण मग भागीला? P10 म्हणजे कोण? वेपर प्रेशर ऑफ ए सॉल्व्हंट. मग या रेशोला नाव दिलं आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आणि आता यावर आधारित सगळ्यात महत्वाचा पार्ट तो म्हणजे राऊल्ट्स लॉ फॉर नॉन व्होलाटाईल सोल्यूट. आणि व्होलाटाईल सोल्यूट साठी पण घ्यायचं आहे. दोन्हीसाठी आपल्याला. अगोदर आपण नॉन व्होलाटाईलचाच विचार करूया. म्हणजे आपला सोल्यूट कसा आहे? नॉन व्होलाटाईल. इव्हॅपोरेशन त्याचं होणार नाही. आयोनाइजही होणार नाही. तूर्त असंच गृहीत धरूया आपण. रिॲक्शन होणार नाही, आयोनाइज होणार नाही, व्होलाटाईल नाहीये म्हणजे त्याचं इव्हॅपोरेशन होणार नाही. एक सोल्यूट घेतला, एक सॉल्व्हंट, ज्याला आपण काय म्हटलं होतं? बायनरी सोल्युशन. आता बायनरी सोल्युशन साठी हा राऊल्ट्स लॉ काय सांगतो बघूया आपण. नॉन व्होलाटाईल सोल्यूट साठी त्यातल्या त्यात हे आलं लक्षात. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे इथे लिहून ठेवतो मी. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा पी डिवायडेड बाय P10 म्हणजेच कोण? P10 मायनस P1 डिवायडेड बाय P10. याला काय म्हटलं आपण? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. इथे हा डेल्टा पी इथे लिहिले. हे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इथे लिहिलं. आणि हे आता शिकायचं आपल्याला राऊल्ट्स लॉ फॉर नॉन व्होलाटाईल सोल्यूट. अतिशय महत्वाचा नियम. यानुसारच आपल्याला मोलार मास काढता येतं. अननोन सबस्टन्स किंवा नोन सबस्टन्स देखील. त्याच्यासाठी ही एक प्रॉपर्टी तुम्हाला मोजता आली पाहिजे. कोणती? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. किंवा इतर त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत त्या जरी मोजल्या तरी आपल्याला काय काढता येतं? त्यावरून मोलार मास काढता येत असतं. मग आता आपण जाऊया राऊल्ट्स लॉ. फॉर नॉन व्होलाटाईल सोल्यूट. मग व्होलाटाईल कडे जाऊया आपण. आता आपल्याला आपण काय काय जंक्शन केलेले आहे? लेट वेपर प्रेशर ऑफ ए प्युअर सॉल्व्हंट म्हणजे कोण? P10. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट
आणि P1 म्हणजे कोण? व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. सोल्युशन कसं तयार झालं? सोल्यूट घेतला, सॉल्व्हंट मध्ये टाकलं, दोघांचं मिक्सचर तयार झालेलं आहे, होमोजिनियस मिक्सचर. लेट x1 इज इक्वल टू नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. सर्व वन टर्मच्या सॉल्व्हंट साठी येणार इथे, बरोबर आहे. इथे वन टर्म x1 घेतलं आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट साठी मी x2 घेतो आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आता आपण कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म मध्ये मोल फ्रॅक्शनची व्याख्या घेतली होती, आठवा ती. काय आहे मोल फ्रॅक्शन? म्हणजे इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल ऑफ दॅट कंपोनंट टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल कंपोनंट इन द सोल्युशन, कॉल्ड एज ए मोल फ्रॅक्शन. आठवत नसेल पुन्हा सांगतो. समजा याचे नंबर ऑफ मोल्स आहेत N1 सॉल्व्हंटचे, आणि नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय? वेट इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास, म्हणजे नंबर ऑफ मोल्स. हे किती मोल आहे, हे किती मोल आहे, मिश्रण तयार झालं. N1 मोल आहेत सॉल्व्हंटचे, N2 मोल आहेत सोल्यूटचे. आता आपल्याला मोल फ्रॅक्शन काढता येतो. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट म्हणजे काय? नंबर ऑफ मोल ऑफ सॉल्व्हंट किती? N1. नंबर ऑफ मोल ऑफ दॅट कंपोनंट टू द टोटल नंबर ऑफ मोल ऑफ ऑल कंपोनंट सोल्यूट अँड सॉल्व्हंट इन द सोल्युशन, कॉल्ड एज ए मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्व्हंट. आता मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट काय होईल मग? झालेली डेफिनेशन, नंबर ऑफ मोल ऑफ दॅट कंपोनंट किती? N2 सोल्यूटचे डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल ऑफ ऑल कंपोनंट दॅट इज सोल्युशन इन द सोल्युशन, कॉल्ड एज ए मोल फ्रॅक्शन. मग आता आपण मिश्रण तयार केलं. काय केलं आपण? x1 मोल सॉल्व्हंटचे घेतले, x2 मोल आपण सोल्यूटचे घेतले, होमोजिनियस मिक्सचर तयार झालं, सोल्युशन तयार झालं. सॉल्व्हंट म्हणजे वॉटर असेल, त्याचं वेपर प्रेशर मोजलं, P10, सोल्युशन तयार झालं, त्याचं वेपर प्रेशर मोजलं, ते किती भरलं? आता P1 भरलेलं आहे. आता रावल्स लॉने आपल्याला काय सांगितलं पहा. आता मी स्टेटमेंट सांगतो, हे असं पाठ करायचं. आता रावल्स लॉचं स्टेटमेंट आहे, द व्हेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन म्हणजे P1, व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट हा P1 इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ vapor pressure of the pure component and mole fraction of the solvent. Vapor pressure of the solvent means pure component, vapor pressure of a solvent and its mole fraction, that is mole fraction of the solvent at given temperature. This is Raoult's law. काय सांगतो आपल्याला? काय दिसून आलेलं आहे की व्हेपर प्रेशर सोल्युशनचं कमी असतं नॉन व्होलाटाईल सोल्यूटचं, कोणापेक्षा? सॉल्व्हंट पेक्षा. मी या दोघांचा गुणाकार केला. हे कोण आहे? व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट, आणि हे कोण आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. या दोघांचा गुणाकार हा व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन एवढा भरतो त्या टेम्परेचरला. मग आता हेच स्टेटमेंट आहे पहिलं. दुसरंही सांगतो, दोन स्टेटमेंट द्यायचे आहेत आपल्याला. पहिलं स्टेटमेंट काय आहे पहा आता रावल्स लॉचं. व्हेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट is equal to the product of vapor pressure of a solvent and mole fraction of the solvent in the solution at given temperature. This is a Raoult's law. पुन्हा पहा एकदा. Vapor pressure of a solution containing non-volatile solute is equal to the product of vapor pressure of a pure solvent and mole fraction of pure solvent in the solution at given temperature is known as a Raoult's law. हे एक स्टेटमेंट झालं. आणखी दुसरं स्टेटमेंट पण आपल्याला देता येतं. पहा, दुसरं स्टेटमेंट पण देतो मी आता. दोन्ही पण महत्वाचे आहेत आपल्यासाठी. काय झालेलं आहे? व्हेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ व्हेपर प्रेशर ऑफ ए सॉल्व्हंट अँड इट्स मोल फ्रॅक्शन
ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर T म्हणू आपण. ठीक आहे. नाउ वी नो दॅट डेल्टा P means lowering of vapor pressure. Delta P is nothing but P10 minus P1. याला lowering of vapor pressure म्हटलं आपण. Vapor pressure of solvent minus vapor pressure of solution containing non-volatile solute. P1 म्हणजे कोण हे एवढं आहे. मग मला असं लिहिता येईल that is delta P is equal to P10 minus P10 into x1. यातला P10 मी 1 minus x1 आणि P10 कॉमन काढला इथे. बरोबर आहे. But for binary solution, see here, for binary solution x1 plus x2 is equal to 1. Binary solution, एक solute एक solvent असेल तर the sum of mole fraction of solvent and solute is always equal to 1. So x2 is equal to 1 minus x1. 1 minus x1 इकडे आणला तर म्हणजे आता 1 मायनस x1 च्या ऐवजी मी काय लिहू शकतो आता x2 लिहू शकतो. सो आय कॅन राईट डेल्टा P इज इक्वल टू x2 इंटू P10. हा P10 आता हा इकडे आणतो मी. सो डेल्टा P डिवायडेड बाय P10 इज इक्वल टू x2. म्हणजे डेल्टा P कोण और डेल्टा P P10 मायनस P1 हा डिवायडेड बाय P10 इज इक्वल टू x2 आणि x2 म्हणजे कोण आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. x1 म्हणजे कोण मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट आणि x2 म्हणजे कोण मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आता पहा बरं मला दुसरं स्टेटमेंट करायचं आहे. ही जी टर्म आहे याला आत्ताच घेतली आपण. याला मी म्हटलं होतं relative lowering of vapor pressure of a solvent. It is the ratio of lowering of vapor pressure of a solvent to the vapor pressure of a solvent at given temperature. This is called as the relative lowering of vapor pressure of a solvent is equal to the mole fraction of the solute in the solution at given temperature. This is another statement of Raoult's law. आता दोन दोन स्टेटमेंट माहित झाले. एक हे स्टेटमेंट पण देऊ शकता तुम्ही आणि आता दुसरं स्टेटमेंट यावरून आपल्याला सांगता येतं. काय दिसून आलं आपल्याला दुसरं स्टेटमेंट. आता हे डेल्टा P डिवायडेड बाय P10 म्हणजे कोण ही टर्म अगोदर डिफाइन केलेली आपण. काय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ ए सॉल्व्हंट is equal to the mole fraction of solute present in the solution at given temperature. This is another statement of Raoult's law. आता आपल्याला 5 टर्म माहिती झाल्या. व्हेपर प्रेशर माहिती झालं, पार्शियल व्हेपर प्रेशर माहिती झालं, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर माहिती झालं, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर माहिती झालं आणि रावल्ट्स लॉ फॉर नॉन व्होलाटाईल सोल्यूट त्याचे 2 स्टेटमेंट माहिती झाले. पहिलं स्टेटमेंट कोणतं मग आता व्हेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ व्हेपर प्रेशर ऑफ ए सॉल्व्हंट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्व्हंट इन द सोल्युशन ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. किंवा इथे देता येतं आपल्याला द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर ऑफ ए सॉल्व्हंट इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट इन द सोल्युशन ऍट गिवन टेम्परेचर. ठीक आहे. पुढचा पार्ट जो आहे आता आपण तो पुढच्या लेसन मध्ये बघूया.